नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी गुढीपाडव्याला सरकारनं जाहीर केलेल्या लाडक्या बहिणींसाठीच्या निर्णयाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने राज्यभरातील लाखो महिलांच्या जीवनात एक नवी उमेद जागवली आहे. या योजनेमुळे सामान्य घरातील महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत. विशेषतः सणासुदीच्या काळात ही मदत महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या योजनेने महिलांच्या मनात आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची भावना निर्माण केलेली आहे. यंदाच्या गुढीपाडव्याच्या शुभारंभा प्रसंगी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे, ज्यामुळे राज्यातील महिलांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची मिळून 3,000 रुपये एकाच वेळी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी हा आर्थिक लाभ मिळणं म्हणजे महिलांसाठी दुहेरी आनंदाची बाब आहे. सणाचा उत्साह आणि सरकारची ही भेट यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दरमहा 1,500 रुपये प्रमाणे 2 महिन्यांची मिळून 3,000 रुपयांची रक्कम एकत्रितपणे देण्याचा निर्णय सरकारने सुविचारित केलेला आहे. सणासुदीच्या काळात महिलांना घर खर्चासाठी पैशांची चणचण भासू नये यासाठी सरकारने हे पाऊल उचललेलं आहे. वेळेवर मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे महिला आपल्या कुटुंबाच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील महिला उत्स्फूर्तपणे या निर्णयाचं स्वागत करत आहेत. 2026 या वर्षात या योजनेत अनेक महत्त्वाचे तांत्रिक बदल करण्यात आलेले आहेत, जे आर्थिक महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे नारी शक्ती पोर्टलवर व्हॉट्सॲप अलर्टची नवीन सुविधा तयार करण्यात आलेली आहे. आता महिलांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर थेट शासनाकडून पैसे जमा झाल्याचा संदेश पाठवता येणार आहे. त्यामुळे केवळ बँकेच्या SMS वर अवलंबून राहण्याची आवश्यकता उरणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक बाबी प्रत्येक महिलेने तपासणे अत्यंत गरजेचे आहे. कारण छोट्या तांत्रिक चुकामुळे अनेकदा लाभापासून वंचित राहावे लागते. बँक खाते कार्डशी जोडलेले असणे हे पुरेसे नसून ते NPCI मॅपर तर सक्रिय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर बँकेत जाऊन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT पर्याय सुरू केल्याची खात्री तुम्हाला करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास लाभ मिळण्यास विनाकारण विलंब होऊ शकतो. याशिवाय ज्या महिलांचे आर्थिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. सरकारची ही यंत्रणा आपोआपच उत्पन्न मर्यादेवरील लाभार्थ्यांना वगळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला अद्ययावत ठेवणे हे प्रत्येक लाभार्थी महिलेच्या हिताचे आहे. वेळेत योग्य कागदपत्रे सादर केल्यास कुठलीही अडचण येणार नाही. अनेक महिलांना eKYC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी प्रक्रियेत अडचण येत होती, विशेषतः ज्यांच्या बोटाचे ठसे मशीनवर जुळत नव्हते. आता सरकारने या समस्येवर एक प्रभावी उपाय म्हणून RCR स्कॅन म्हणजेच डोळ्यांच्या बुबुळाद्वारे ओळख पटवण्याची सुविधा सेतू केंद्रावर उपलब्ध करून दिलेली आहे. या तंत्रामुळे वृद्ध महिला आणि श्रमिक महिलांना eKYC प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येणार आहे. सरकारच्या या संवेदनशील निर्णयाचे सर्वत्र कौतुकवर आहे. नारी शक्ती दूत हे मोबाईल ॲप महिलांसाठी योजनांच्या माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत बनला आहे. मात्र जुन्या आवृत्तीवर स्टेटस अपडेट्स होण्यासाठी काही अडचण येत असल्यामुळे तुम्हाला त्यामुळे लाभार्थी महिलांची तातडीने ॲपची नोंदणी 2026 ची आवृत्ती डाउनलोड करणे अत्यंत आवश्यक आहे. बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे अनेक महिलांचे IFSCs कोड बदललेले आहेत. कोड आपल्या प्रोफाईलवर अद्ययावत केलेले नाहीत तर पैसे खात्यात जमा होणार नाही. त्याच्यामुळं आपल्या अर्जाच्या सध्याचे स्टेटस पाहण्यासाठी या ठिकाणी लाडकी बहीण
राष्ट्रगव्हर्नमेंट.in या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा आपण आपला अपडेट पाहू शकता. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला आहेत त्यांना या गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टीने हा व्हिडिओ बनवलाय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.